सांगलीसह राज्यातील अनेक शहरात खुलेआम नशेखोरी सुरू आहे. त्याचे अड्डे वाढत आहेत. डार्क स्पॉटवर नशेखोरांकडून धिंगाणा सुरू आहे. याबाबत सातत्याने विधानसभेत आवाज उठवला, परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्यावर अंमल केला जात नाही, अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची त्यांनी आज भेट घेतली आहे. सांगलीसह आष्टा येथील नशेखोरी रोखण्याबाबत त्यांना निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात नशेखोरीचं प्रमाण वाढले, त्यात सांगली देखील आहे. लहान बालके, मुलींवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. सरकारने कडकपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. विधानसभेत अनेक वेळा मुद्दे मांडले, सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही. त्याच्यावर अंमल होत नाही. गुन्हेगारांचा आपल्यावर कोणीही अंकुश ठेवणारे नाही, असा आत्मविश्वास बळावलाय. आष्टा परिसरात नशेखोरीत अल्पवयीन मुले अडकली आहेत. जागोजागी अड्डे फोफावले आहेत. गोळ्या, इंजेक्शनचा खच पडलाय. पुढील पिढी बर्बाद होतीये. यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं निवेदन अधीक्षक दोशी यांना दिलंय. पोलीस अधीक्षकांनी तातडीने एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांना आदेश दिले. तसेच स्वतः आष्टा शहरातील डार्क स्पॉटवर भेटी देऊन कठोर कारवाई करू, असं आश्वासन दिलं. यावेळी नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, उपनगराध्यक्ष दिलीप वग्यानी, दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, विराज शिंदे आणि नगरसेवक उपस्थित होते. महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली होती. सोमवारी हा अर्थसंकल्प देखील जाहीर करण्यात येणार होता, याची माहिती त्यांना होती. मात्र आदल्या दिवशी त्यांनी टीका केली. हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं असल्याचा आरोप महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलाय. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजपमधील भांडणामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प रखडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमवारी महापौर सूर्यवंशी यांनी अंतिम अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी विरोधकांच्या आरोपाबाबत विचारता महापौर सूर्यवंशी म्हणाले, चव्हाण यांनी पालकमंत्र्यांपासून आमदार, महापौर, भाजप नगरसेवकांपर्यंत साऱ्यांवर टीका केली आहे. आधी त्यांनी पात्रता तपासून पाहावी. शहराच्या विकासात अडथळे आणण्याचं काम विरोधकांचं आहे. त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आम्हाला वेळ नाही. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एक दिलाने शहराच्या विकासासाठी काम करत आहोत. बजेटबाबत विरोधी पक्षनेत्यांशी माझ्याशी अनेकदा चर्चा केली. सोमवारी बजेट देणार असल्याचं त्यांना माहीत होतं, तरीही त्यांनी पत्रकार बैठक घेत आमच्यावर आरोप केलेत. हे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी होते. श्रेयवाद घेण्याचा त्यांना प्रयत्न दिसून येतोय, पण त्याला प्रत्युत्तर देणार नाही, असंही सूर्यवंशी म्हणाले. पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सांगली शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करून विजयाचा जल्लोष केलाय. तर मिरजेत आमदार सुरेश खाडे यांनी जल्लोष केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केलं. विश्रामबाग येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, भाजपाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीमुळे पक्षाला मोठं यश मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले, 3 राज्यात घवघवीत यश संपादन केले. हा विजय म्हणजे ऐतिहासिक विजय मिळवलाय. पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास जनतेने दाखवलाय. देशाला ऊर्जा देणारा हा निकाल असल्याचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे म्हणाले. कवठेमंका तालुक्यातील नांगोळे येथे गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थ आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कवठेमंका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या 2 महिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर तातडीने कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून गावात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. काही महिन्यांपूर्वी नांगोळे गावामध्ये आई आणि पत्नीचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र हे प्रकरण घातपाताचं असून यात संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रकरणाला लव्ह जिहादचा संदर्भ असल्याचं सांगत गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संशयित आरोपी सध्या पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस प्रशासनाची भूमिका आणि बैठक गावातील वाढता तणाव पाहता पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी नांगोळे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वयक बैठक घेतली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्हिजिबल पोलिसिंगवर भर दिलाय. वाढलेली गुन्हेगारी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस अधीक्षक आढावा घेत आहेत. गेले 2 दिवस सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील नशेखोरांच्या डार्क स्पॉटचा आढावा घेतल्यानंतर आज दोशी यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा रस्त्यावर उतरून आढावा घेतलाय. पार्किंग, एकमार्गी वाहतूक याबाबत सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच डार्क स्पॉटवर गस्त वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज शहरातील विविध परिसरात स्वतः भेटी देऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतलाय. शहरातील 100 फुटी रोड, मारुती रोड, आयर्विन पूल, गणपतीपेठ, कापडपेठ आणि राजवाडा चौक येथे रस्त्यावर थांबून सविस्तर माहिती घेतली. शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगची व्यवस्था, आयर्विन पुलाच्या समांतर पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबत माहिती घेतली आहे. शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी देखील यावेळी करण्यात आली. शहरातील पार्किंग, एकेरी मार्ग आवश्यक त्या ठिकाणी बॅरिगेड लावण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर शहरातील डार्क स्पॉटवर पोलिसांनी गस्त वाढवून नशेखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संजीव झाडे आणि शहरचे अरुण सुगावकर उपस्थित होते. मागील 100 वर्षात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालली असून कधी घोटाळे झालेले नाहीत. राज्यात उत्तम चाललेल्या 6 जिल्हा बँक पाहिल्यास सांगली बँकेचा परफॉर्मन्स चांगला आहे. आत्तापर्यंत बँकेचे कामकाज पाहिल्यास बँकेने धोरण आणि विचाराला तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळे राज्यातील बँकांमध्ये सांगली जिल्हा बँकेचं काम आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार जयंत पाटील यांनी काढलेत. सध्या 10,000 कोटी ठेवी असून पुढील 5 वर्षात 15,000 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सव प्रारंभानिमित्त कृषी आणि महिला बचत गटांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. दरम्यान राज्यातील सहकारी चळवळ बिकट होत असताना या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. जिल्हा बँक शेतकऱ्यांपुरती मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. ही शेतकऱ्यांची मालकीची संस्था असून तिथे राजकारण येता कामा नये असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले. बँकेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. राज्यातील सक्षम आणि आदर्श सहकारी बँक म्हणून सांगली जिल्हा बँकेने एक वेगळी ओळख निर्माण केल्याचंही त्यांनी नमूद केलं. स्थायी समितीने दिलेल्या अर्थसंकल्पात महापौर धीरज सूर्यवंशी यांनी तब्बल 551 कोटींची वाढ करत 2026 व 27चा 1,616 कोटी 62 लाखांचा अर्थसंकल्प अंतिम केलाय. यामध्ये कर्जरोख्याच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय इतिहासात प्रथमच महापौरांनी घेतलाय. यासह नियमित कर भरणाऱ्यांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. याबरोबर अनेक योजनांचा समावेश अर्थसंकल्पात केला असल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. महापालिका प्रशासनाने 2026 ते 27चा स्थायी समितीला 1,065 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी 1,173 कोटींचा अर्थसंकल्प मार्च 2026च्या महासभेत सादर केला होता. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांसह अर्थसंकल्प अंतिम करण्याचे अधिकार महासभेने महापौर धीरज सूर्यवंशी यांना दिला होता. महापौरांनी यामध्ये तब्बल 551 कोटींची वाढ करून 1,616 कोटींचा अर्थसंकल्प अंतिम केला. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, महापालिका कर्जरोख्यांच्या माध्यमातून 100 कोटी उभारणार आहे. केंद्र राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 200 कोटींचा विशेष निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. प्रभाग समिती सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात प्रथमच तरतूद केली आहे. तत्कालीन सांगली नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष धोंडीराम रामचंद्र थोरात यांच्या नावे आदर्श श्रेष्ठ करदाता योजना राबवली जाणार आहे. 5 वर्ष आणि 3 वर्ष आगाऊ घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्यास सामान्य करात 50 ते 60% सवलत देण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील 90 लाख मतदारांना मतदान करू दिलं नाही. अशा परिस्थितीत अनेक पद्धतींनी त्यांना मतदानांपासून दूर ठेवण्यात आले. तरी देखील ममता बॅनर्जी यांनी चांगली लढत दिली. अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या आघाडीवर दिल्या. तसेच पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या ठिकाणी अनेक प्रश्न असतानाही तेच लोक सत्तेत आहेत. तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्माण झाले. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत असल्यामुळे त्यांना आता जल्लोष करू द्या, पण येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपला योग्य उत्तर देईल असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलंय. ते सांगलीतील घोगाव येथे बोलत होते.
इंडिया आघाडीतील महत्त्वाचे घटक पक्ष असलेले तृणमूल काँग्रेस, DMK या पक्षांचा पराभव झालाय. भाजपाने प्रचंड मेहनत घेऊन हा विजय मिळवला असल्याचं दिसून येते, असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी लगावलाय. शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे. मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याने नाराजी असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीत मतदारांनी स्थानिक प्रश्ने, विकास कामे आणि जनतेशी जोडलेलं नेतृत्व यांना प्राधान्य दिल्याचं मत व्यक्त केले. निवडणुकीतील निकाल हे लोकशाहीतील जनतेच्या भावना व्यक्त करणारे असतात. प्रत्येक पक्षाने या निकालांचा अभ्यास करून पुढील वाटचाल ठरवावी लागेल. काही राज्यांमध्ये सत्तांतर झाले असले तरी देशातील राजकीय परिस्थिती सतत बदलणारी असून आगामी काळात विरोधी पक्ष अधिक ताकदीने जनतेसमोर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे. सांगली, सोलापूरसह अनेक जिल्ह्यातून शक्तीपीठला विरोध होत आहे. लोकांच्या जमिनी जात असल्याने प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून शक्तीपीठसाठी पर्यायी मार्ग काढावा अशी विनंती करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ नाका येथे जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केलाय. यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथे मिळवलेले यश हे अत्यंत दैदिप्यमान आहे. पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ चालत आलेलं ममता सरकार आता संपुष्टात आले असून येथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा अभिमानाने फडकलाय. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, शिराळा नगरपंचायत नगरसेवक केदार नलवडे, पंचायत समिती सदस्य समर्थ पाटील, सतीश पाटील, शंकर पाटील, शुभम महाडिक, इंद्रजित पाटील, संग्राम गोईंगडे, रोहित देसाई, संदीप चारपले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, भाजपच्या या विजयामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात हे पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, महिलेचा विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या गुंडाची पोलिसांनी शहरातून ओळख परेड काढली आहे. गुंड छोट्या उर्फ विक्रांत बाबर याला तो राहत असलेला बाबर चाळ परिसरातून पोलिसांनी फिरवलं. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार छोट्या उर्फ विक्रांत बाबर याच्यावर 4 दिवसांपूर्वी लहान मुलीला घरी घेऊन जात अत्याचार, एका महिलेला शिवेगाळ करत विनयभंग, त्याचबरोबर कोयत्याचा धाक दाखवून एका तरुणास मारहाण करत त्याच्या अंगावर लघुशंका करत जातीवाचक शिवेगाळ केल्याचे वेगवेगळे गुन्हे सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल होते. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून गुंड छोट्या बाबर याला अटक केली होती. त्याची दहशत मोडून काढण्यासाठी आज शहर पोलिसांनी त्याला हातात बेड्या ठोकून ज्या परिसरात त्यांनी गुन्हे केले त्या ठिकाणी फिरवून दहशत मोडवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सागर होळकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.